गावरान पोल्ट्री फार्म जे तुम्ही केलेला आहे त्यात आता प्लेन पोल्ट्री फार्म आहे, परत क्रॉसिंगमध्ये असतं, मग त्यात तुम्ही निवड गावरांची काय केली? मार्केटमध्ये बघितलं तर बॉयलर, डीपी क्रॉस अशा बऱ्याच जाती, चिकनची चव आणि देशीची चव चवीमध्ये भरपूर फरक आहे. आपण डीपी क्रॉस किंवा बॉयलर जे म्हणतो ते पूर्ण संकरित जाते. पावसाळ्यात आत पाणी जाऊ नये म्हणून आता ताडपत्री टाकलेली आहे, बघू शकता. आता काढायला चालू आहे. आत पूर्ण कोंबड्या आहेत, अजिबात ऊन वारा पाऊस अजिबात कसला जाणार नाही, एकदम बंदिस्त टाईप. तर आता ही पूर्ण ती मुक्त संचार जर तुम्ही केलेला आहे कोंबड्यांचा, आता ह्या पूर्ण स्ट्रक्चरला तुमचा खर्च किती आहे? मला जवळपास 65,000 रुपये खर्च आला. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये आलेलो आहोत, गाठणे या गावात आलेलो आहोत. तर ही चव्हाण फार्म्स म्हणून आहेत. तर इथं पूर्ण कोंबड्यांचं मुक्त संचार पद्धतीने यांनी पालन केलेलं आहे. पूर्ण आपण आज माहिती देणार आहोत. तर आपण किती कोंबड्यापासून सुरुवात केली पाहिजे, आपलं शेडचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, एखाद्या शेतकऱ्याने सुरुवातीला कशी काळजी घेतली पाहिजे आणि लसीचं नियोजन कसं असलं पाहिजे, हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बी विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपल्यावर विनायक हनुमंत चव्हाण आहेत. नमस्कार. नमस्ते. तुमची थोडक्यात माहिती द्या. माझं नाव विनायक हनुमंत चव्हाण, मुक्काम पोस्ट गाठणे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बरं. आता ही पूर्ण गावरान पोल्ट्री फार्म जे तुम्ही केलेला आहे त्यात आता प्लेन पोल्ट्री फार्म आहे, परत दुसरं म्हणजे क्रॉसिंगमध्ये असतं, मग त्यात तुम्ही निवड गावरांची काय केली? गावरांची करण्याचा विचार म्हणजे काय, सध्या मी पाठीमागे ज्या वेळेस घरी वापरायसाठी बाहेर काय व्यवस्थित मिळालं आपलं घरगुती वापरासाठी म्हणून 20 कोंबड्या आणल्या होत्या अगोदर सुरुवातीला. त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये बघितलं तर बॉयलर, डीपी क्रॉस अशा बऱ्याच जाती दिसायला लागल्या. मग त्याच्यानंतर त्या चिकनची चव आणि देशीची चव म्हणजे गावरांची चवीमध्ये भरपूर फरक आहे आणि खायला पण चव चांगली लागते. आणि शेवट कसं आहे, जुनं जे म्हणतो आपण जुनं ते जुनंच. शेवट तुमचा भाजीपाला देशीमधला जुनं बियाणं आणि आता हायब्रिड मधलं बियाणं यात खूप फरक आहे. त्याप्रमाणेच आज कोंबड्यामध्ये पण तीच परिस्थिती झालेली आहे. आपण डीपी क्रॉस किंवा बॉयलर जे म्हणतो ते पूर्ण संकरित जाते आणि देशी म्हणजे मोजक्याच ठिकाणी भेटते. क्रॉसिंगचं म्हणलं तरी कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळतं त्याचं. जास्त वेळ लागतो याला. कसं होतं, जवळजवळ मोठं व्हायला पिल्लू निघल्यापासून 5 ते 6 महिने लागतात. त्याच्यानंतर मग ते कोंबडी तयार झालेली अंडी घालायला चालू होते 5.5-6 महिन्याच्या नंतर. तर आता पूर्ण आपण शेडचं स्ट्रक्चर सांगा मला कसं आहे म्हणजे तुमचं शेड. आपला आता सध्याला 25 बाय 50. बरं. ही शेड आहे पूर्ण? पूर्ण शेड आहे. आणि बाहेर ही देशी ही जात अशी असते, तिला स्वतः उकरून खायची सवय असते. आता तुम्ही बघत असाल, आपण बोलतोय पण इथं मागं यांचं उकरून खायचं काम चालूच आहे. तसं त्या बाकीच्या ज्या जाती आहेत त्यांना पूर्ण बंदिस्त असतंय आणि आयतं फीड टाकलेलं असतं. मग आता हे काय फक्त एवढ्या कोंबड्या म्हणताना ह्याला फक्त उकरून किडामुंगी काय एवढं मिळत नाही. त्यामुळं आपल्याला पण काय होतं, आपण मकाचा भरडा, गहू, तांदूळ किंवा लेअरचं जे काय फीड आहे थोडंफार ते पण देतो, जेणेकरून यांचं पोट पण भरावं. त्या हिशोबाने चालू असतं. वाढ बी चांगली होती त्याच्याने, वाढ चांगली आणि जेवढं मुक्त असेल तेवढं त्याला पण वाढीसाठी व्यवस्थित राहतं. आणि वजनात जास्त भरतात. वजन वाढायचं त्या बाकीच्या जातीपेक्षा याचं वजन वाढायचं प्रमाण कमी असतं, कारण की वाढ पूर्ण व्हायला ह्याला 6 महिन्याच्या आसपास वेळ जातो. त्यामुळे वजन लगेच वाढत नाही, हळूहळू म्हणजे ते चालू राहत आहे. आणि ज्या वेळेस पूर्ण त्याची वाढ होते कोंबडीची 5-6 महिन्याच्या नंतर 1.25 किलो 1.5 किलोच्या आसपास वेट होत आहे याचं, म्हणजे वजन होत आहे. आणि कोंबड्याचं वजन 2 किलोच्या आसपास जातं. तसं बाकीच्या ब्रीडमध्ये 70 ते 80 दिवसामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 किलो पर्यंत जाते वजन. कमी दिवसात जास्त होतं. आता तुम्ही गावरान कोंबड्याचे केलेले आहे. आता तुमच्याकडे किती पक्षी आहेत एकूण? आता जवळजवळ 750 ते 800 पक्षी आहेत आपल्याकडे, लहान मोठे सगळे मिळून. असं नाही की बाबा तुम्ही सुरुवातीला एकदम एवढं आणले का? सुरुवात कशी केली तुम्ही? सुरुवाती घरी आपल्याला कसं होतंय, देशी बाहेर मिळणं म्हणताना मी 20 ते 25 कोंबड्या घरी म्हणजे आणल्या होत्या बघून, घरगुती. त्याच्यानंतर मग पुढं जरा अडचणी पण आल्या. नवीन म्हणलं की त्यातलं काय कळत नाही आपल्याला.
मग हळूहळू बघत बघत त्यातल्या पण एक 10 कोंबड्या माझ्या दागावल्या, दागावल्या एक 8-10 दिवसात. मग परत हळूहळू काय केलं, मोठ्या कोंबड्या आणण्यापेक्षा लहान कुडूक कोंबड्या कुठून तरी बघायच्या आजूबाजूला कुणाकडे आहेत का, आणि ते आणून घरीच अंडी बसवून त्याच्या खाली कोंबडी खाली अंडी बसवून आपण ती पिली तयार करायला चालू केली. तर मित्रांनो, आता ह्यांनी जी आता पावसाळ्यात आत पाणी जाऊ नये म्हणून यांनी आता ताडपत्री टाकलेली आहे. तर बघू शकता आता काढायला चालू आहे. आत पूर्ण कोंबड्या आहेत, कोंबडी जात हे आहे आणि इथं पूर्ण बांधलेलं आहे यांनी. म्हणजे आत अजिबात ऊन वारा पाऊस अजिबात कसला जाणार नाही, एकदम बंदिस्त टाईप झालेला आहे. आणि इकडं बाहेर मुक्त गोठा आहे, जेव्हा त्यांना बाहेर जाऊ वाटेल तेव्हा ते बाहेर बी जातात आणि जेव्हा पाऊस बिऊस चालू होतो तेव्हा आत जातात शेडमध्ये. तर असं नियोजन आहे. तर आता ही जी कोंबडा आहे ही आता किती दिवसाचा आहे? त्याला पूर्ण वाढ झाली आहे, 6.5-7 महिन्याचा कोंबडा आहे. 6.5-7 महिन्याचा आहे. आता एक कटिंगसाठी तयार झालेला आहे. कटिंगसाठी तयार झालेला. आता कोंबड्याचं कसं असतं की बाबा, आता भरपूर जणाला काय होतात की लसीचं नियोजन माहीत नसतं. लस टोचवण्याचं किती दिवसात लस टोचवली पाहिजे ती एखाद्या शेतकऱ्याला माहित नसतं. मग त्याच्यावर तुम्ही किती दिवसात लस देता ती सांगा, आणि कोणती देतो ती बी सांग. ज्या वेळेस अंड्यातनं पिलू निघतंय, बरं, अंड्यातनं पिलू निघलं 7व्या दिवशी लासोटा म्हणून लस असते. लासोटा डोळ्यात दिली जाते सुरुवातीला. बरं. त्यानंतर 14व्या दिवशी गंभोरा म्हणून असते. गंभोरा, गंभोरा पण डोळ्यात दिली जाते 14व्या दिवशी. त्याच्यानंतर 21व्या दिवशी परत लासोटा लस पाण्यातनं दिली जाते. आणि परत 21व्या दिवशी गंभोर लस अजून एकदा पाण्यातनं दिली जाते. 14 आणि 28 बरोबर. 21व्या दिवशी आपण लासोटा देतो आणि 28व्या दिवशी गंभोर. बरं. कोंबडीसाठी बी सेम कोंबडा कोंबडी म्हणजे प्रत्येक पक्षाला अंड्यातनं निघल्यापासून म्हणजे ते ताप रोगराईसाठीच ना, रोगराईसाठी. आणि हे परत कटिंगला चालतं. कटिंगला. तर आता ही पूर्ण जी कोंबड्या आहेत, आता ही कोंबडी तुम्ही म्हणल्याप्रमाणे 6 ते 7 महिन्यात 2 किलो पर्यंत जाते. बरोबर, 2 किलो पर्यंत जाते. मग आता ह्यांची जी अंडे असतात, कोंबडी जास्तीत जास्त 1.5 किलो जास्त जाते. 1.5 किलो, 1.25 ते 1.5 किलो. कोंबडा जातो 2 किलो. 2 किलो. आता ह्यांची अंडी जी आहेत ही मार्केटमध्ये कशा भावाने विकली जातात? 10 रुपये प्रमाणे जातं अंडा एक गावरान. अंडा. आणि ही बाकीचं जे वेस्टेज मटेरियल आहे आता यांचं, आता ही खाली तूस वगैरे जी टाकलेली असते त्याचं जे काय खत निघेल 2-3 महिन्यांना आपण बदलतो आणि स्वतः आपल्या शेतात वापरतो. आणि यांना पाण्याचं पाणी रोजच्या रोज बदललं जातं त्यांना. पाण्यामध्ये आपण कधी त्यांना कॅल्शियम वगैरे देतो, कारण की एवढी सगळी भरपूर म्हणल्यावर एवढ्या मुक्तमध्ये त्यांना काय किड मुंग्या तर एवढ्या सापडत नाही सगळ्याला, त्यामुळे कॅल्शियम एक त्यांना आपण देतो. आता एखाद्या शेतकऱ्यांनी आडरानात जर कोंबड्याचं पालन केलं तर त्यात नाही का असं सापाचा इचू काट्याचा बी धोका असतो बऱ्याच शेतकऱ्याला, मग त्यांनी त्याच्यावर काय केलं पाहिजे? आता साप इचू काटाची काय म्हणतो आपण, हे रानटी प्राणी आहे. रानटी प्राणी, त्याला म्हणजे असं अडवणूक हे करता येत नाही. थोडीफार दक्षता, फक्त मुंगूस ही जे आपण दक्षता जर घेतली तर त्या पद्धतीनं आपण त्यांचा म्हणजे आत फार्म मध्ये येण्यापासून त्यांना जरा थोडंफार अडथळा करू शकतो, पण 100% काय ती सक्सेस होत नाही. थोडंफार कुठून तरी त्यांना सांध मिळली ती येणार. तर म्हणे आता मुंगूस वगैरे हे येतात ते, त्याच्यावर इलाज तुम्ही केलेला आहे ही लाकडाचं. त्याला कसं होतं, आता मुंगूस कुत्रा वगैरे असेल, कुत्रा तर काय येऊ शकत नाही, आपण गेट तयार केलेलं. मुंगूस याला एवढ्या हाईट वरती येता येत नाही, लहान पिल्लांना जास्त वरती जातात नाही म्हणून आपण लहान केलंय. आणि मोठ्या कोंबड्यांसाठी उंच केलेला आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी पूर्ण कोंबड्या वर असते. जवळपास 5.5-6 फूट हाईट आहे म्हणजे स्ट्रक्चरचे आपण तयार केलेलं. म्हणजे टेम्परेचर ह्यासाठी महत्वाचं असतं का? टेम्परेचर कसं होतं, उन्हाळ्यात हीट जास्त चालत नाही कोंबड्या, जास्त चालत नाही, त्यामुळं सावली वगैरे काय ना काही आडोसा करावा लागतोय त्याला. आता पूर्ण आपण लेबर कॉस्ट कसं जातं तुमचं पूर्ण? आता मी स्वतः आणि आई वडील सगळे घरच्या जवळच याचं सगळं मेंटेनन्स किंवा जे काय रोजचं काम आहे आम्ही 3 जण बघतो. चला बाहेर जाऊन बघूया. तर आता ही पूर्ण ती मुक्त संचार जर तुम्ही केलेला आहे कोंबड्यांचं, आता ह्या पूर्ण स्ट्रक्चरला तुमचा खर्च किती आला? सुरुवातीला आपल्याकडं कोंबड्या कमी होत्या, एक 40 कोंबड्या होत्या बऱ्याच दिवस. त्यानंतर गेल्या एक 5-6 महिन्यापासून आपण म्हणजे वाढवायचा प्रयत्न केला, त्यामुळं आपण अजून सध्या तरी कोंबड्या वगैरे काय विकलेल्या नाही, अंडी फक्त विक्री करतो. आणि आपल्याला ज्या वेळेस वाटतंय अजून म्हणजे पिल्ली काढायचे आहेत त्यावेळेस आपण अंडी विकायची बंद करून पिल्ली वाढवतो आपण. आणि जेव्हा सीझन मध्ये चढ उतार होईल म्हणजे जास्त जेव्हा भाव असेल तेव्हा तुम्ही मार्केटला नेहा.
हां, ज्यावेळेस आता कसं आहे कोंबड्याचं मार्केट हे जास्त करून आखाड महिन्यात चालतं आपल्याकडे. आखाड महिन्यात चालते. हां आणि आधीमध्ये पण देतो आपण. कोण जरी इथं फार्ममध्ये आलं हां तर आपण जागेवर पण कोंबड्याची विक्री करतो. फक्त कोंबड्या सध्या आपण विकत नाही, कारण की आपल्याला अजून वाढवायचे आहेत पक्षी, त्यामुळे आपण कोंबड्या विकत नाही. आणि राहिला विषय स्ट्रक्चरचा, तर ज्यावेळेस ही लहान पिल्ली होती त्यावेळेस मला काय वाटलं नाही, शेडमध्ये महिना दीड महिना राहत होते, काय वाटत नव्हतं. पण ज्यावेळेस त्याची वाढ व्हायला लागली, जागा पूर्ण गेली, त्यावेळेस मग एक 10 गुंठ्याचं मी कंपाऊंड केलं. तर त्या 10 गुंठ्यासाठी मला जवळपास 65,000 रुपये खर्च आला. हा, त्यासाठी मग गावातनंच आमच्या एक द्राक्षीचे पोल आणले होते. ते पोल आणून 6 फूट, सेकंडचे पोल घेऊन 6 फुटाची जाळी केली हाईटला. आणि खालून मुंगूस वगैरे काय येऊ नये म्हणून आपण फरशा असे बारीक चर घेऊन त्यात फरशा उभ्या केलेल्या आहेत. मग आता ही पूर्ण स्ट्रक्चर जे तुम्ही सांगितलं, म्हणजे कमी खर्चात तुम्ही जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां, कमीमध्ये जास्त, आणि खर्च थोडा जास्त झालेला आहे. पण मजबूतीसाठी आता कसं आहे, आपण बाकीच्या कामासाठी दिवसभर काय तर कोंबड्यापाशीच नसतो. बाकीच्या कामासाठी इकडे तिकडे गेलं, आता बारीक जाळी आणली किंवा काय काय वेळेस मग नेट जाळी वापरते कापडी. तर त्याला कुत्रं किंवा मुंगूस तोडून फाडून आत येऊ शकतं. मग त्यात कसं होतं, 1-2 जरी पक्षी दागावलीत किंवा ही एक तरी भिकोडी जात म्हणतो, फक्त भिवून सुद्धा हे मरण्याचे चान्सेस जास्त राहतील. त्याच्यामुळं मग करताना थोडं 2 रुपये जास्त खर्च झालेला आहे. चांगलं झालं पाहिजे. हा, पूर्ण म्हणजे मजबूत स्ट्रक्चर झाले. बर, आता एखाद्या शेतकऱ्याला जर कोंबडी पालन करायचं म्हणलं तर त्यांनी किती कोंबड्यापासून सुरुवात केली पाहिजे? त्या शेतकऱ्याला जर कायचा अनुभव नसला तर त्यांनी माझ्या मते एक 10 ते 15 कोंबड्या घेऊन हळूहळू सुरुवात करावी. जसं जसं आपल्याला त्याच्यामध्ये ज्ञान येईल, कारण की ह्याच्यामध्ये पण 2-3 रोग असे आहेत, एकदा जर आलं तर जवळपास 50% माल किंवा 50% पक्षी आहेत ते दगावले जातात. बरं, म्हणजे रोग असे कोणते आहेत? आपण आता साध्या भाषेत म्हणू, सर्दी खोकला पण यांच्यामध्ये राहतो माणसासारखंच. मग त्याचा लक्षात जर आलं नाही आपल्याला तर ते पक्षी खाणं, जे काय खाद्य खात असतं ते खायचं प्रमाण कमी करतं. हळूहळू त्याला विकनेस येतो आणि दगावण्याचं प्रमाण हळूहळू वाढतं. त्यामुळे नवीनला मी सुद्धा ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मला ह्याच अडचणी आल्या. मग थोडंफार कुठंतरी, अजून पण संपूर्ण नॉलेज नाही, पण थोडंफार कुठंतरी आले म्हणून एवढं आज वाढवलेलं. तरी पण ह्याच्यात 600-700 कोंबड्या दगावण्याचं प्रमाण आता कसं असतं, 10-20 कोंबड्या म्हणलं तर त्यात काय लवकर मॉर्टिलिटी म्हणजे मर्तुकीचं प्रमाण कमी दिसतं, आणि जेवढं जास्त असेल त्यात मग मर्तुकीचं प्रमाण थोडंफार राहतं. एखादं दुसरं मरणं 4-8 दिवसानंतर ही चालू राहतं. त्यात काय म्हणजे काय तुमच्याकडे तशी बाब नाही बघायला सध्या नाही. गेल्या आठवड्यात 1-2 मेले. लसीचं नियोजन प्रॉपर केलं, लसीचं नियोजन प्रॉपर झालं पाहिजे. एखादा पक्षी जर म्हणजे विकनेस आलाय, बाजूला उभारलाय, काय झालंय, मग त्याच्यावरती औषध उपचार करणं, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. किंवा आठवड्यातनं 1-2 दिवस गुळ पाणी देणं, किंवा लसूण अद्रक हे जे पेस्ट तयार करून कोंबड्याच्या आपल्याला प्यायला जे पाणी देतो त्याच्यामध्ये देणं, आठवड्यात 1-2 दिवस ते चालू ठेवावं लागतं. जे तुम्ही टाका लागलो त्यात फीडचं मिश्रण कोणतं आहे? ह्याच्यात मकाचा भरडा, बर, गहू तांदळाचा भरडा, बर, त्याच्यानंतर फिनिशर एक थोडंफार, एवढं आहे यात सगळं. बर, आता ही ट्रे जी खालचा केला आहे त्याचं कसं म्हणतो? आता भांडी घ्यायला गेलं तर भरपूर कॉस्ट आहे भांड्याची. बर, सुरुवातीला आणली मी 10 भांडी, परत अजून वाढल्यानंतर भांड्यांना गेलो, जरा विचार केला, घरी आपल्या शेतात काम तुटकी फुटकी पाईप होती, मग त्याला थोडंफार काहीतरी करून एक जुगाड म्हणून तयार केलं. आपण त्यात टाकतो, आता फीड त्यातच टाकतो, आणि चांगलं खाते ते बी, चांगलं खाते, त्याला काय नाही. पक्षी साधारण किती किलो जातो म्हणलं तुम्ही? पिल्लू अंड्यातनं निघल्यापासून कमीत कमी 5.5 ते 6 महिन्याच्या आसपास त्याला कालावधी लागतो पूर्ण वाढ व्हायला. मग ते कसं दराने विकला जातो? सध्या आपण फक्त कोंबडं विकतोय, तर कोंबड्याचं कसं होतं, साईज बघून मिनिमम 600 रुपयापासून पुढं त्याची विक्री चालते, आणि कोंबडी जाते 450-500 रुपये. परंतु आपल्याला आता सध्या वाढ चालू आहे आपली, त्यामुळे आपण काय कोंबड्या विकलेल्या नाहीत. ते किलोवर जातात का नागावर? नागावर जातं. याचा म्हणजे देशीचा जे काय पक्षी असतो ते नागावर जातो. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली तेवढं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.